चला नवीन सामन्याची सुरुवात होताना आपल्याला बघायला मिळेल सलामीची जोडी बाउंड्री बॅशर्स आणि त्यांच्या विरोधात आपण जर पाहिलं तर बॉल स्ट्रायकर्स. पहिला बॉल या वेळेला बॉलर्स बॅक ड्राईव्ह आणि पंचांचा नॉट आउटचा इशारा अपील केली होती ती अपील मात्र फेटाळून लावली आहे. आज संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र आपण पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग. वा काय फिल्डिंग केली आहे या वेळेला बॉलर साईच्या माध्यमातून. दोन्ही वेळेला दोन्ही बॉलवरती मात्र अप्रतिम फिल्डिंग. स्वतःची गोलंदाजी स्वतःचीच फिल्डिंग. कारण त्यांना ठाऊक आहे पाठीमागे फिल्डर नाहीये. बॉल जर पलीकडे गेला तर मात्र 4 धावा नक्कीच असतील. कारण पॉवर प्लेची ओव्हर आहे. मेंडेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये मात्र असे बॉल तुम्हाला अडवावेच लागतील. हे कुठेतरी कळालं होतं साईला. 2 चेंडू एकही धाव आलेली नाहीये. हर्षवर्धन आणि प्रणय या वेळेला मात्र चोरट्या धाबीच्या प्रयत्नामध्ये आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. प्रणय सावंत आणि हर्षवर्धन अर्थात मणीला आपण बघतोय. स्ट्राईक वरती येतोय प्रणय सावंत. वेगवान बॉल. अगदी अंबरनाथ शैलीची बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते अराउंड द विकेट गोलंदाजी करत असताना. फुलटॉस बॉल होता मिसफिल्ड झालं. तिकडे मात्र चांगला प्रयत्न होता. एफर्ट्स लावले बॉलला अडवण्यासाठी. बॉलला डिफ्लेक्ट केलं. दुसऱ्या बाजूने पाठीमागचा फिल्डर येतोय बॉलला गॅदर करण्यासाठी. धावसंख्या झाली ती 4. हर्षवर्धन उर्फ मनी या वेळेला चांगला बॉल. येस येस नो नो शेवटच्या क्षणाला हो हो आणि एक धाव पूर्ण. नो बॉलचा इशारा पंचांकडून. नो +1. नो ला प्लस धावा अधिक धावा येत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 6. सहा धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला बघायला मिळत आहेत. पहिली ओव्हर प्रगतीपथावर आहे. नवीन सामन्याची सुरुवात सेकंड लास्ट मॅच आजच्या रात्रीतली. बॉल स्ट्रायकर्स मला वाटतं पहिलीच मॅच खेळतात बॉल स्ट्रायकर्स आजच्या रात्रीमध्ये. दुसऱ्या बाजूला बाउंड्री बॅशर्स दुसरी मॅच खेळत असताना पहिली मॅच जिंकलेली आहेत. उद्घाटनीय मॅच मध्येच मात्र जिंकला होता तो सामना. अगदी स्टेडियम वरती क्रिकेट खेळल्याचा फील येतोय. IPL दर्जाचं आयोजन असेल. अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये इतकं मोठं आयोजन पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळेल. संपूर्ण मुंबापुरी जी आहे ती या स्पर्धेकडे उघड्या डोळ्यांनी बघते. अशा स्पर्धा ज्या आहेत खरं तर आपण पाहिलं तर खूप कमी प्रमाणात मुंबई शहरामध्ये पाहायला मिळतात. अगदी इथे मात्र आपण जर पाहिलं तर या वेळेला पुन्हा एकदा लॉंग ऑन कडे बॉल चाललाय. 1 रन मात्र अगदी सहजतेने घेतली जाईल. स्कोर 1-1 रन मात्र पुढे घेऊन जातील प्रणय सावंत हर्षवर्धन उर्फ मनी. या पुढील सामना असेल तो राजेशजी मोरे यांचा विकेट विझार्ड्स आणि
सागर ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स. त्यापूर्वी सेकंड लास्ट मॅच आपण बघतोय. एका बाजूला प्रतीकजी नांदगावकर आणि दुसऱ्या बाजूला राजेशजी खिल्लारी. पहिल्या ओव्हर नंतर धावसंख्या झाली ती 10 धावा. टेन रन्स ऑन दी बोर्ड इन दी एंड ऑफ फर्स्ट ओव्हर विदाउट एनी लॉस. फर्स्ट इनिंग आपण पाहतोय. यश आतापर्यंत या स्पर्धेतला सर्वात युवा खेळाडू आणि पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा मानही त्याने पटकावला होता. सर्वात कमी वयाचा खेळाडू आहे या स्पर्धेमधला, आयकॉन प्लेअर म्हणून. परंतु काय बॉलिंग पाहायला मिळते त्याच्या माध्यमातून. अबुदयनगरचा गणराज, त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर 39 नंबर मधली स्पर्धा, खूप चांगली बॉलिंग केली होती यशने. पुन्हा एकदा मनगटी फटका पाहायला मिळतोय प्रणय सावंत यांच्या माध्यमातून. ट्रोलिंग स्पोर्ट्स या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती ही स्पर्धा आपण थेट प्रक्षेपित होताना पाहतोय. विपुलजी पंडुलकर आणि त्यांचे कॅमेरामॅन, अपडेटर्स, ऑनलाईन स्कोरर खूप चांगलं काम करतायत. आणि इथे मात्र पंचांचा निर्णय जाणून घेऊया. येस, बॅटर आउट. प्रणय सावंतला मात्र या ठिकाणी माघारी परतावं लागतंय. थोडीशी जास्त घाई या वेळेला केलेली बघायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण त्याचा आढावा घेऊ शकतो. क्षेत्ररक्षक मात्र बरेच खुश आहेत, सेलिब्रेशन करतायत या विकेटचं. कारण प्रणय सावंत जो आहे तो एक चांगला फलंदाज आहे. त्याची विकेट मात्र पटकावल्यानंतर मात्र हा सेलिब्रेशनचा प्रयत्न चांगला आहे, होणं गरजेचंही होतं. स्वीप केलेला बॉल हातामध्ये गेला होता आणि थोडीशी जास्त घाई मात्र त्या ठिकाणी प्रणय सावंतने केली. अगदी हातामध्ये गेलेल्या फटक्यावरती धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये ते पाहायला मिळाले. UC 17 युनायटेड क्लब ऑफ 17 बॉयज अबुदयनगर प्रीमियर लीग 2025 एक भव्य मर्यादित षटकांची अंडरआर्म बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण बघत आहात. डे 1 मॅच 5 आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आकाश नेराळे, राहुल देवकर, त्यांच्यानंतर मात्र आपण जर पाहिलं तर प्रतीक नांदगावकर, राजेशजी खिलारी, राजेशजी मोरे, सागरजी ढोले, योगेशजी मार्तल, सिद्धेशजी भोसले, स्वप्नीलजी सावंत, कौस्तुभजी दळवी हे सर्व संघ मालक, या सर्वांमुळे मात्र या स्पर्धेचं आयोजन आज शक्य होऊ शकलेलं आहे. शेवटचा बॉल निर्धावालाय आणि अशा पद्धतीने 2 ओव्हरची समाप्ती. धावसंख्या झाली ती 17 धावा.
UC 17, स्कोर इज 17. 17 धावा दोन्ही वेळेला आपण जर पाहिलं तर खूप महत्वपूर्ण राहिले या मॅच मध्ये. बॅटिंग पॉवर प्ले स्वीकारला या वेळेला. बॅटिंग पॉवर प्ले. नो बॉल आणि नो बॉल वर चौकार आलाय हर्षवर्धनच्या बॅट मधून. तडाखा पाहायला मिळाला हर्षवर्धन कडून. नो बॉलच्या बॉलचा पुरेपूर समाचार त्याने घेतलाय. चौकार ठोकलाय आणि या वेळेला मात्र बॉल हवेत जातोय. फिल्डर येतोय बॉल खाली आणि मनीला मात्र माघारी परतावं लागेल. बॅटची लिडिंग एज घेतली आणि बॉल जातो मात्र हवेमध्ये. विकेटचं पतन खेळाडू बाद. हर्षवर्धन उर्फ मनी बाद होतोय या वेळेला. मंदार गुरव नवीन फलंदाज येतोय मैदानाच्या आतमध्ये. काळा चौकीचा बंड्या. काळा चौकीचं क्रिकेट आणि काळा चौकीचा बंड्या खूप जवळचं नातं राहिलं. ब्रह्मा बॉयज, एकी 11 टेनिस क्रिकेट विश्वातील 2 नावाजलेले संघ आहेत. अंडरआर्म बॉक्स क्रिकेट मध्ये आपण जर पाहिलं तर अबुदयनगरचा राजा या संघासाठी सुद्धा अंडरआर्म बॉक्स क्रिकेट चांगल्या रीतीने त्याने खेळले. मुंबई टेनिस क्रिकेटच्या पटलावरती आणि महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मंदार गुरव हे नाव तितकंच मोठं नाव राहिलं. मोठे फटके, रिव्हर्स आणि स्पेशालिटी आहे रिव्हर्स फटके खेळणं मंदार गुरवची. स्पेशली ओव्हरआर्म क्रिकेटमध्ये ज्या वेळेला ओव्हरआर्म टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा आपण पाहतो त्यावेळेला मंदारचं नाव हे मोठ्या आदराने घेतलं जातं. आणि दरम्यान दुसऱ्या बाजूने आपण जर पाहिलं तर त्याच्या सोबत मात्र बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो विनय. सिंगल डबल्स धावा तितक्याच इम्पॉर्टंट असतील या स्पर्धेमध्ये, कारण हे अंडरआर्म बॉक्स क्रिकेट आहे. मुंबईकरांनी स्वतः निर्माण केलेलं स्वतःसाठीचं क्रिकेट. छोट्याशा आकारांच्या मैदानांमध्ये मात्र खेळलं जाणारे क्रिकेट. आणि खऱ्या अर्थाने यावेळेला मात्र स्वीप फटका खेळायचा होता, परंतु मंदारच्या बॅट आणि बॉल मधला संपर्क तेवढा चांगला नव्हता. बॉल अगदी हातावर लागून मात्र पाठीमागे स्टेजवर गेलाय. बॉक्स आउट होतोय. हळूहळू मात्र आता या स्पर्धेच्या आजच्या पहिल्या रात्रीच्या अंतिम टप्प्याकडे आपण वळत आलेलो आहोत. यानंतर मात्र शेवटची मॅच असणार आहे ती विकेट विझार्ड्स विरुद्ध पॉवर चॅलेंजर्स. सागरजी ढोले आणि राजेशजी मोरे यांच्या संघामध्ये सेकंड लास्ट मॅच त्या अगोदर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आज रात्री मला वाटतं जवळपास नाही म्हटलं तरी 2:45 वाजले. 3 वाजलेले आहेत. 3 वाजत आलेले आहेत आणि प्रेक्षकांची सुद्धा तितकीच गर्दी अजूनही आपल्याला पाहायला मिळते. आणि दरम्यान मात्र या वेळेला सिंगल रनचा प्रयत्न होतोय. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सर्वच्या सर्व नियम या स्पर्धेमध्ये लागू असतील. थोडेसे वेगळे नियम, थोडेसे वेगळ्या अटी या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक संघात 10 खेळाडू. प्रत्येक संघामध्ये तब्बल आपण जर पाहिलं तर 10 खेळाडू खेळवले जातील, परंतु 12 खेळाडूंचा समावेश आहे. प्रत्येक सामना 5 ओव्हरचा. वेळेअभावी 4 षटकांचेही सामने खेळवले जातील. गोलंदाज 4 अनिवार्य असणार, ज्यामध्ये 1 गोलंदाज 2 आणि बाकीचे 3 गोलंदाज 1 ओव्हर हाताळू शकतील. पॉवर प्ले 2 षटक असतील. पहिले पॉवर प्ले षटक अनिवार्य असेल.
पहिल्या वर्तुळाच्या बाहेर. त्यावेळेला मात्र फक्त 2 क्षेत्ररक्षकांना परवानगी आहे. पुढील पॉवर प्ले षटक फलंदाज निवडीचे असेल. पहिल्या वर्तुळाच्या बाहेर फक्त 3 क्षेत्ररक्षकांना परवानगी असेल. जे षटक पॉवर प्ले नसतील त्या दरम्यान 5 खेळाडू पहिल्या वर्तुळाच्या आत असतील, तर अन्य 5 खेळाडू पहिल्या वर्तुळाच्या बाहेर असतील. प्रत्येक सामन्यादरम्यान 2 पुनरावलोकन अर्थात रिव्ह्यू प्रत्येक संघामध्ये दिले जातील. असे बरेच नियम आहेत. त्याची आपण माहिती उद्याच्या दिवसात संपूर्ण स्पर्धेदरम्यान घेत राहणार आहोत. 27 धाबा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. UC17 LED स्क्रीन वरती सुद्धा आपण हा लोगो पाहू शकाल. काय ग्राफिक्स आहेत, काय डिझाईन्स आहेत, अगदी काबिले तारीफ. UC17 अविनाश अँड चक्रू अर्थात AC इव्हेंट्स, इव्हेंट मॅनेज्ड बाय AC इव्हेंट्सचा आपण हा बॅनर पाहू शकाल. APL आयकॉन्स, त्याचबरोबर APL ओनर्स, मुंबईचा रथाधीश, अबुदयनगरचा राजा आणि ही संपूर्ण UC17 ची टीम आपण पाहू शकाल. अविनाश मिडभावकर आणि सचिन चक्रू रावल यांच्या सहकार्याने मात्र हे सर्व आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. इमारत क्रमांक 17 अबुदयनगर यांच्या माध्यमातून मात्र या संपूर्ण स्पर्धेचं नियोजन आपण पाहतोय. विशेष आभार असतील ते सन्माननीय जयवंतजी राणे आणि प्रशांतजी राणे साहेबांचे, राणे ब्रदर्स. त्याचबरोबर उत्तम साऊंडचे सर्वेसर्वा उत्तमजी शिंदे. खूप चांगलं योगदान, खूप चांगलं सहकार्य त्यांच्याही माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी. आज आपण ज्या LED पाहताय, जो साऊंड सिस्टम पाहताय, ज्या लाईट सिस्टम तुम्ही पाहताय, अगदी मेगा स्क्रीनवर जर तुम्ही लक्ष टाकलात तर असं वाटतही नाहीये की रात्रीच्या 3 वाजता ही स्पर्धा सुरू आहे. असं वाटतंय दुपारी 12-1 वाजता ही स्पर्धा सुरू आहे की काय. परंतु जवळपास रात्रीचे 3 वाजत आलेले आहेत आणि तरी सुद्धा या स्पर्धेचं आयोजन इथे मात्र कोणताही अडथळा न येता मात्र या स्पर्धेचं आयोजन तुम्हाला पाहायला मिळू शकेल. पहिल्या रात्रीचा आणि 5व्या सामन्याचा हा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला बघतोय. आज आपले हे संपूर्ण जे ग्राफिक्स आपण पाहताय मेगा स्क्रीन वरती, त्यासाठी मात्र विशेष सहकार्य आम्हाला मिळालं. डिझाईन बाय रितेश भाताडे, राजेश गिरकर आणि सर्वेश सोनावणे. त्यांचा सुद्धा खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभारी असणार आहोत. काय जबरदस्त ग्राफिक्स इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत आपल्या LED स्क्रीन वरती. काय बेस्ट इव्हेंट आहे. ऑल इज वेल असं आयोजन या स्पर्धेचं. मालिकावीरासाठी मात्र ही आकर्षक अशी ऍक्टिवा बाईक, ऍक्टिवा स्कूटर आपल्याला पाहायला मिळते. वेंगुर्लेकर दाम्पत्याकडून मात्र या स्पर्धेसाठी ही ऍक्टिवा स्कूटर, खूप चांगलं सहकार्य त्यांचं सुद्धा. ही आमची कमिटी मेंबर्स तुम्हाला पाहायला मिळते मेगा स्क्रीन वरती. आमच्या या कमिटी मेंबर्सने मात्र खूप चांगलं सहकार्य केलंय, खूप चांगलं मेहनत घेऊन हे आयोजन या ठिकाणी यशस्वी करून दाखवलं.
आणि त्यावरून कळून आलंय की या स्पर्धेची किती आवड आणि या स्पर्धेची किती ओढ होती, किती उत्सुकता होती. दरम्यान इथे मात्र फलंदाज बाद झालाय. विकेटचं पतन बघा, धावचीत होतोय फलंदाज चोरट्या धाबेच्या प्रयत्नात. APL ओनर्स मात्र मेगा स्क्रीनवरती तुम्हाला पाहायला मिळतील. या संपूर्ण स्पर्धेचे सर्व संघ आणि सर्व संघांचे संघ मालक, अर्थात जवळपास 4000 सदनिक आणि या 4000 सदनिकांच्या माध्यमातून 43 इमारती, ते 43 इमारतींमधील 120 खेळाडू, 10 संघ, 10 संघ मालक, 10 आयकॉन प्लेयर, एक विजेता ज्याला मिळणार 1 लाख रुपयांचा रोख रकमेचा पुरस्कार आणि एक आकर्षक अशी ही चकचकती ट्रॉफी. दरम्यान इथे मात्र रनआउट होतोय आणखीन एक बॅटर. स्कोर जर आपण पाहिलं तर स्कोर कडे लक्ष टाकण्याची गरज आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 36 रन्स ऑन दी बोर्ड. छत्तीस धावा स्कोरबोर्ड वरती. या वेळेला मात्र प्रॉपर बॅट आणि बॉल मधला संपर्क नव्हता, तरी सुद्धा मात्र फिल्डर जरी थोडस फंबल झाले असले तरी असं म्हटलं जातं की नेव्हर रन ऑन अ मिसफिल्ड. आणि ती धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र फलंदाज बाद होतोय. आतापर्यंत जवळपास नाही म्हटलं तरी 6 फलंदाज बाद झालेत. बॅटर नेम प्लीज. सिद्धांत दुखंडे. स्ट्राईक मात्र जास्तीची नॉन स्ट्रायकिंग बॅटरकडे द्यायची प्रयत्न असतील. आणि या वेळेला मात्र आणखीन एक फलंदाज बाद. चला नेक्स्ट मॅचचा टॉस. आजच्या रात्रीतली शेवटची मॅच. राजेशजी मोरे यांचा विकेट विझार्ड्स आणि सागरजी ढोले यांचा पॉवर चॅलेंजर्स यांच्यामध्ये ही नाणेफेक होणार आहे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. विकेट विझार्ड्स आणि पॉवर चॅलेंजर्स. पहिला बॉल, वाईट बॉल इथे त्यांना पाहायला मिळतोय. शेवटची ओव्हर शिवम घेऊन आलाय. बॉल मात्र त्याच्या ओव्हर मधले आतापर्यंत किती पूर्ण झालेत ते पाहूया. 2 बॉल बाकी आहेत. 4 बॉल पूर्ण झालेत. या वेळेला आणखीन एक सिंगल रन घेतली जाते. स्कोर मात्र पुढे सरकतोय. धावफलकावर बदल घडतोय. 38 धावा. शेवटचा 1 बॉल मला वाटतं अजूनही बाकी आहे. ओव्हर आणि ओव्हरची समाप्ती झाली. 38 धावा स्कोर कार्डवर आहेत. 39 धावांची आवश्यकता. सांभाळा. अविनाश दा. एकोणचाळीस धावांचं टार्गेट आहे. उद्या बरोबर सायंकाळी ठीक 7 वाजता स्पर्धेची सुरुवात होणार आहे. मित्रांनो लक्षात घ्या. चला टॉस करूया. विकेट विझार्ड्स आणि पॉवर चॅलेंजर्स. आणि उद्याच्या दिवसात संध्याकाळी बरोबर 7 वाजता पहिली मॅच असेल. सिद्धेशजी भोसले यांच्या संघाकडून सुरुवात होईल. ग्राउंड स्मॅशर्स वर्सेस स्वप्नील सावंत यांचा स्टंप शेकर्स. दरम्यान रितेशजी भाताडे जे आमचे ग्राफिक डिझाईन बनवण्यासाठी आम्हाला विशेष सहकारी ज्यांचं मिळाले, अशा रितेशजी भाताडे यांच्याकडून ही नाणेफेक केली जाते. स्वप्नील सावंत. उद्याच्या दिवसात पहिली मॅच तुम्हाला खेळायची आहे. स्टंप स्मॅशर्स सिद्धेश भोसले. आपल्याला सुद्धा विनंती आहे गोडा ग्राउंड स्मॅशर्स, आपल्याला सुद्धा विनंती आहे, आपण सुद्धा उद्या संध्याकाळी बरोबर 7 वाजता हा सामना क्रमांक 7 खेळण्यासाठी तयार राहायचंय. त्यानंतर योगेशजी मार्टल यांचा स्पिन मास्टर्स आणि आकाशजी निराळे यांचा क्रिकेट क्रशर्स. आकाशजी निराळे उद्या बरोबर 7:30 वाजता आपल्याला इथे रिपोर्टिंग करायचंय. आपण सुद्धा लक्षात घ्या. प्रत्येक सामन्यासाठी मात्र ही बक्षिस आपण बघतोय. टॉस जिंकलाय सागर ढोले यांच्या संघाने, अर्थात पॉवर चॅलेंजर्सने. आणि
निर्णय मात्र जाणून घेऊया काय येतोय. बॉलिंग स्वीकारली आहे. थँक्यू सो मच. हॅलो हॅलो हॅलो. धन्यवाद रोशन. क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. UC-17 यांचं हे भव्य दिव्य आयोजन अभ्युदय नगर प्रीमियर लीग 2025 पहिलं पर्व या स्पर्धेचं आणि पहिली रजनी आपण पाहतोय. सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 30 बॉल आणि या 30 बॉल मध्ये जर आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 2 सलामीवीर फलंदाज ज्या खेळाडूने पहिल्याच मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला यश स्ट्रायकिंग एंडला आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला सागर. आणि पहा पहिल्याच बॉल वरती चौकार त्याच्या बॅट मधून पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. यशच्या बॅट मधून पहिल्या बॉल वरती चौकार. प्रतीकजी नांदगावकर यांचा संघ आहे आणि तोच संघ जर आपण पाहिलं तर या संपूर्ण स्पर्धेतील पहिल्याच सामन्यामध्ये विजयी झालेला संघ आणि पहिल्याच सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू मैदानामध्ये आलाय आणि त्याच्याच बॅट मधून पहिल्या बॉलवरती चौकार देखील पाहायला मिळाला. 4 धावा धावफलकावरती झाल्या आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्ले हे षटक आपण पाहतोय हाताळत असताना हर्षवर्धन साळुंके म्हणजेच मनी गोलंदाजीसाठी पहिल्या बॉलवरती चौकार यशच्या बॅट मधून. नेक्स्ट बॉल स्लोअर वन. त्याला टॅप केलंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी आणि तोपर्यंत आणखीन एक धाव पूर्ण केली जाते. या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचली धावफलकावरती 5 या आकड्यावर. सागर आणि त्याच्या समवेत यश ही जोडी आपण पाहतोय फलंदाजीसाठी आली आहे कारण 39 धावांची गरज. 5 धावा धावफलकावरती झाल्यात म्हणजेच आणखीन 34 धावांची गरज असणार आहे सामना जिंकण्यासाठी. पुढचा बॉल पुन्हा एकदा टॅप केलाय. पुन्हा एकदा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल. जाऊन पोहोचेल धावफलकावरती 6 या आकड्यावर. पुढचा बॉल यावेळेला मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांनी बॉल अडवला. रन मात्र मिळणार नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. हर्षवर्धन साळुंके आपण पाहतोय पहिलं षटक हाताळत असताना. स्लोअर वन बॉल आहे. हा देखील बॉल फलंदाज थोडेसे आपण पाहतोय बॅकफुट वरती गेलेत आणि आणखीन एक डॉट बॉल येतोय. यावेळेला गॅप शोधून काढण्याचा प्रयत्न केलाय जरूर. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉल अडवतील. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे म्हणजेच पहिलं षटक जर आपण पाहिलं तर या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 7 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय मंदार गुरव म्हणजेच बंड्या गोलंदाजीसाठी आलेत. 24 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धावफलकावरती 7. पहिलाच बॉल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. बॉलला अडवले त्या ठिकाणी आणि 8 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. पुढचा बॉल देखील स्विंग केलाय. यावेळेला देखील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक पोहोचल्यात बॉल पर्यंत. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल.
हो, यावेळेला उलटा फटका खेळलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते, झेल त्यांनी पकडलाय आणि विकेट आली आहे. यश माघारी परततायत. साईराज राऊत आलेत. ओ, साईराज आऊट आले आणि साईराज आऊट देखील झाले आहेत. फलंदाज बाद. काय बॉल हाताळलाय पहा. ही खासियत आहे, ही ओळख आहे या खेळाडूची, हा अनुभव आहे, हा क्रिकेटचा अभ्यास आज मात्र कामी आलाय मंदार गुरव. बंड्या बॉल हाताळला, लेग ब्रेक पद्धतीचा हा बॉल साईराजला कळाला देखील नव्हता आणि बरोबर बॉल जाऊन आदळला यष्ट्यांवर आणि यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. साईराज राऊत होतोय आऊट. फलंदाज बाद. काय होणार या मॅचचं, कोणता संघ सामना जिंकणार? कारण जर आपण पाहिलं तर 30 बॉल मध्ये अवघ्या 39 धावांचं लक्ष आहे. धावसंख्या आता जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 9 या आकड्यावर. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित जिंकण्यासाठी आणखीन 30 धावांची गरज आहे. 20 मध्ये आता करायचे 30 धावा. विकी आलेत, नवीन बॅटर लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील जरूर. आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या जर आता आपण पाहिली तर 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 10. प्रत्येक बॉल अखेरीस मॅचचं समीकरण बदलतंय. पुढचा बॉल आता मात्र सोडून दिलेला हा बॉल. पंच वाईट बॉल घोषित करतायत. या वाईट बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव, एक्स्ट्राची धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. पुढचा बॉल बॅकफूट वरती आले जरूर, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. या एकेरी धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त झालाय. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धाव फलकावरती 12 या आकड्यावर. मॅचचं समीकरण बदलतंय कारण उर्वरित चेंडू शिल्लक आहेत, शेवटचे 18 आणि 18 मध्ये आता 27 धावांची गरज आहे. लास्ट 18 बॉल 27 रन्स टू विन असं मॅचचं समीकरण. कोणता संघ सामना जिंकणार? 18 बॉल मध्ये आता 27 धावा करायच्या आहेत, कारण 12 बॉल मध्ये 12 धावा धाव फलकावरती झाल्या. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी पुन्हा एकदा हर्षवर्धन साळुंके गोलंदाजीसाठी आलेत. हर्षवर्धन साळुंके आलेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. 18 बॉल मध्ये 27 धावांची गरज आहे. पहिला बॉल आता मात्र वाईट बॉल घोषित करतायत. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदललंय. 18 मध्ये आता 26 धावांची गरज आहे. बॅकफूट वरती आलेत. मोठा फटका खेळायचा होता. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. मिड ऑफ मध्ये बॉलला अडवतील जरूर, रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. मॅचचं समीकरण पुन्हा एकदा बदलतंय. उर्वरित 17 बॉल आणि या 17 बॉल मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 26 धावांची. 17 मध्ये आता करायचे 26 धावा. सामना जर बरोबरीत सुटला तर मात्र बॉल आउट खेळवला जाईल. पहिली रजनी या स्पर्धेची, क्रिकेटचा महासंग्राम. एकूण 10 संघ या संपूर्ण स्पर्धेमध्ये सहभागी झाले. 10 संघांचे 10 संघ मालक आणि एकूण 120 खेळाडू या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म सर्कल बॉक्स क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. APL अभ्युदयनगर प्रीमियर लीग क्रिकेटचा महासंग्राम. पहिलं पर्व या स्पर्धेचं. हे पहिलं पर्व गाजवणार कोण याकडे सगळ्यांच्याच नजरा लागल्यात. दिवस रात्र अंडरआर्म क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मनीचा पुढचा बॉल. ओहो, यावेळेला मनी क्लीन बोल्ड करतोय सागरला. आणखी एक विकेट आली आहे. फलंदाज बाद. यष्ट्या उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉयड. विकेट. हर्षवर्धन साळुंखे
ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय सागर फलंदाजीसाठी उभा होता, त्याला बॉल देखील कळला नाही. आतमध्ये येणारा चेंडू बरोबर जाऊन यस्त्यांवर आदळलाय आणि विकेट आली आहे सागरची. वेगळ्या अँगलने आपण पाहतोय हा विकेट सागरचा. ज्याप्रमाणे गोलंदाजाने बॉल हाताळला ना, पिचिंग झाल्यानंतर थोडस चेंडूने वळण घेतलं, आतमध्ये येणारा चेंडू बरोबर जाऊन आदळलाय यस्त्यांवर. विकेट आली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय प्रथमेश. पहिल्याच मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती. याच प्रथमेशने चौकार ठोकून आपल्या संघाला सामना जिंकून दिला होता. तो प्रथमेश आता मात्र फलंदाजीसाठी आलाय. संघाला गरज आहे 39 धावांचा पाठलाग हा संघ करतोय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 13. 13 ऑन बोर्ड. हर्षवर्धन साळुंके म्हणजेच मनी गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 3 हाताळत असताना त्याला आपण पाहतोय लॉंग ऑन मध्ये मंदार गुरव. लॉंग ऑफ मध्ये जर आपण पाहिलं तर चांगला बॉल. यावेळेला आणखीन एक चेंडू चांगल्या रीतीने हाताळलाय. आणखीन एक डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. प्रणय आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये. हा क्रिकेटचा महासंग्राम आहे. यावेळेला आता मात्र सोडून दिलाय बॉल. वाईड बॉल पंच घोषित करतील. वाईड बॉलच्या मदतीने अतिरिक्त धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 14 या आकड्यावर. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावरती झालेत. प्रोलीग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट. एकूण 3 कॅमेऱ्यासह संपूर्ण टेक्निकल टीम आमच्या समवेत जुळले. आपलं देखील सहर्ष स्वागत. नेक्स्ट बॉल मनी. पुढचा बॉल देखील सोडून दिला. आणखीन एक वाईट चेंडू गोलंदाजाने हाताळलाय. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 15 या आकड्यावर. 15 ऑन बोर्ड. 39 धावांचा पाठलाग करतोय संघ. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. बॅटची आतली कडा. यष्टी रक्षकाने बॉलला अडवलंय. रन मात्र मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होतीये. डॉट बॉल. पुढचा बॉल बॅकफुट वरती येऊन बॉलला पाठवलंय सीमारेषा पलीकडे प्रथमेशने. येतोय प्रथमेशच्या बॅट मधून चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आता आपण पाहिली तर जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19. 19 ऑन बोर्ड. 19 धावा धाव फलकावरती झाल्यात. ऑनलाईन आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 121 प्रेक्षक आमच्या समवेत जुळलेत. रात्रीचे 3:14 या सगळ्याच प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत आहे APL अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025 पहिल्या पर्वामध्ये. क्रिकेटचा महासंग्राम. चौकार प्रथमेशच्या बॅट मधून आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 19 या आकड्यावर. 39 धावांचा पाठलाग संघ करतोय. पुढचा बॉल. यावेळेला फिरवलाय बॉलला. रन मात्र जर आपण पाहिलं तर घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नॉट आउट. नॉट आउट पंचांनी घोषित केलंय. म्हणजे जर आपण पाहिलं तर 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचले धाव फलकावरती 20. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. ऑन स्क्रीन आपण पाहतोय आमचे लाईव्ह स्कोरर आम्हाला सांगतायत की उर्वरित 12 बॉल मध्ये आता 19 धावांची गरज आहे. प्रोलिंग स्पोर्टच्या माध्यमातून या स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट. क्रिकेटचा महासंग्राम. काळ चौकीचा ऐतिहासिक शहीद भगतसिंग मैदान आणि याच मैदानामध्ये हा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. आयोजन समिती खूप सारी मेहनत घेतली. गेले 3 ते 4 महिने खूप सारी मेहनत घेते आयोजन समिती, कारण स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न करायची आहे. तब्बल 1 लाख रुपये रोख रकमेचा पुरस्कार असणारी ही स्पर्धा षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बालू आलेत. वाईड बॉल या ठिकाणी पंच घोषित करतायत. एक्स्ट्राची अतिरिक्त धाव टीमच्या खात्यामध्ये ऍड होईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 21. आणखीन एक वाईट बॉल. स्क्वेअर चेंडू. अवांतर धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती 22 या आकड्यावर. मॅचचं समीकरण मात्र प्रत्येक बॉल अखेरीस बदललंय, कारण आता जर आपण पाहिलं तर मॅचचं समीकरण
12 बॉल मध्ये 17 धावांची गरज. आणखीन एक व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. 12 बॉल मध्ये आता 16 धावांची गरज असणार आहे. पहिली रजनी. यावेळेला फलंदाज मात्र माघारी परतलेत. बॉक्स आउटच्या स्वरूपात प्रथमेशी खेळी संपुष्टात. विकेट. नवीन बॅटर आहेत संकेत. चला स्पीडअप घ्या. दोन्ही संघांना विनंती असणार आहे, कारण आजच्या रजनीमधील हा आणखीन एक सामना शिल्लक आहे. शेवटचा सामना तो म्हणजे जर आपण पाहिलं तर राजेजी मोरे आणि सागरजी डोले म्हणजेच विकेट विजर्स विरुद्ध पॉवर चॅलेंजर्स हा सामना पाहायला मिळेल. बालू 14 षटक हाताळत असताना क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी आणखीन एक धाव पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 25 यावेळेला आणखीन एक विकेट आली आहे. आणखीन एक फलंदाज बॉक्स आउटच्या स्वरूपात माघारी परतलाय. बालू. एक्स्ट्राच्या धावा खूप साऱ्या आल्या या षटकामध्ये, पण 2 महत्वपूर्ण विकेट्स आलेत. ती देखील बाब महत्वाची असणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय मोठा फटका खेळायचा होता, फटका फसला फलंदाजाचा आणि तो मात्र माघारी परतलाय. आणखीन एक विकेट. UC 17 यांचं हे आयोजन आपण पाहतोय. एक अग्रमानांकित मानाची प्रतिष्ठेची तुमच्या आमच्या सगळ्यांची लाडकी स्पर्धा अभ्युदयनगर प्रीमियर लीग 2025. नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळतील. शिवराम म्हणजेच अण्णा फलंदाजीसाठी आलेत. मंदार गुरव यांना आपण पाहतोय यष्टांच्या मागे फिल्डिंग पोझिशन देखील चेंज केली आहे त्यांनी, कारण हा सामना जिंकणं गरजेचं आहे. राजेश किल्लारी यांचा संघ आपण पाहतोय इन ऍक्शन. आताच आपण पाहिलं तर सांगेम प्रीमियर लीग मध्ये चॅम्पियन्स देखील ठरलेला हा संघ होता आणि त्या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना मंदार देखील आपण पाहायला मिळाले. आणि आणखीन एक धाव पूर्ण केली आहे. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल धाव फलकावरती. 26 ओहो, यावेळेला ग्राउंड शॉट खेळलाय आणि या बॉलला पाठवले सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. क्लासिकल अंदाजामध्ये अगदी एका गुडघ्यावर बसून या बॉलला पाठवलाय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय फटका खेळलाय, लाजवाब स्ट्रोक होता. 4 धावांसाठी आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या आता जाऊन पोहोचले धाव फलकावरती 30. मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर उर्वरित 6 बॉल आणि 9 धावांची गरज आहे. 6 मध्ये आता करायच्या आहेत 9 धावा. विकीच्या बॅट मधून चौकार आलेला आहे आणि मॅचचं समीकरण जर आपण पाहिलं तर 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 9 धावांची गरज. हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाजाला आमंत्रित केलं गेलंय. बॅटिंग पॉवर प्ले. शेवटचे 6 बॉल आणि 9 धावांची गरज. राज आलेत गोलंदाजीसाठी. शेवटचे 6 बॉल 9 धावांची गरज. पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले आपण पाहतोय. 6 मध्ये आता करायचे 9 धावा. राज करेल का या मॅच वर पाहायचंय, कारण समोर जर आपण पाहिलं तर शिवराम म्हणजेच अण्णा आहेत आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी. पहिलाच बॉल फिरवण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतील. एकच धाव मिळेल. मॅचचं समीकरण बदललंय. 5 बॉल आणि या 5 बॉल मध्ये आता जिंकण्यासाठी 8 धावांची गरज आहे. 5 मध्ये आता 8 धावा करायच्या आहेत.
चांगला बॉल अलॉंग विथ द कार्पेट. हा देखील बॉल जर आपण पाहिलं तर गेलाय सीमारेषा पलीकडे. विकीच्या बॅट मधून आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक येतोय 4 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. काय फटका खेळलाय. गॅप शोधून काढला आणि गॅप मधून बॉलला पाठवलं सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी. 35 धावा धावफलकावरती झाल्यात. जिंकण्यासाठी आणखीन 4 धावांची गरज आहे. म्हणजे शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 धावांची गरज आहे. चार मध्ये आता 4 करायचे आहेत. चांगला बॉल आहे. हो हो, झेल सुटला. प्रयत्न चांगला केला होता प्रणय यांनी, पण झेल त्यांच्याकडून सुटलाय जरूर. अगदी स्वतः पडले देखील त्या ठिकाणी, पण झेल मात्र सुटलाय. आणि मॅचचं समीकरण जर आता आपण पाहिलं तर उर्वरित 3 बॉल आणि आता 3 धावांची गरज आहे. तीन बॉल मध्ये आता 3 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. चांगला बॉल जरूर होता आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर बॉल गेलाय सीमारेषा पलीकडे 4 धावांसाठी आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजे प्रतीकजी नांदगावकर यांचा संघ. बाउंड्री बॅशर. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तब्बल जर आपण पाहिलं तर आजच्या पहिल्या रजनीमध्ये एकूण तब्बल 2 सामने जिंकलेत प्रतीकजी नांदगावकर यांचा संघ. बाउंड्री बॅशर. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हा लक टीम बॉल स्ट्रायकर्स. चला शेवटची मॅच विकेट विजर्स विरुद्ध